नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, बरेच दिवस झालं शॉर्ट्सवरती मी शिवण क्लास घेत आहे. तर त्यामध्ये मी कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण दाखवलेली आहे. तर त्यामध्ये मला बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई तुम्ही फुल व्हिडिओ टाका, आम्हाला काही एवढं समजत नाही आहे. म्हणून मग मी आज म्हटलं सुरुवात करावी की हळूहळू थोडे आपण जसे जमेल तसे फुल व्हिडिओ पण द्यावे, तुम्हाला सांगावे. तर बघा, आता इथं मी 36 साईजची कटोरी कट करणार आहे. तर बघा, 13.5 इंच उंची घेतली, तर तयार उंची 1 इंच वाढवून घेतली आणि 36चा चौथा भाग 9 इंच वाढवला आणि 6 इंच आपण आर्महोल घेतला, म्हणजे मोंढा घेतला आणि त्याला अशा प्रकारे गोलाई दिली. आता गोलाई दिल्यानंतर आता आपल्याला इथं कंबर घ्यायची. तर कंबर 34 इंच आहे म्हणून मी 8.5 इंचावरती मार्किंग केली आणि 2 इंच शिलाई मार्जिनला घेतली. आता 2 इंच शिलाई मार्जिनला घेतल्यानंतर टक्स पॉईंटसाठी मी इथे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला ही कटिंग करायची आहे. कटिंग केल्यानंतर आता ही कापड मी बाजूला ठेवते आणि आपल्याला आता समोरचा भाग कट करायचा आहे. तर ते आपण पेपरवरती कट करूयात, म्हणजे आपल्याला कटोरी वगैरे व्यवस्थित वाढून घेता येते. आता इथे 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची मागच्या पार्टपेक्षा जास्त, आणि त्याला एक अशी लाईन ओढून घेऊयात. आता ही लाईन ओढल्यानंतर आता आपल्याला इथं मार्किंग करायची आहे समोरच्या पार्टची. समोरचा कोणताही भाग असो त्याला 1 इंच किंवा पाव इंच शिलाई मार्जिन वाढूनच घ्यावी लागते. आता इथं आर्महोलला गोलाई देऊन घेऊयात आपण. आता इथे 1 इंचावरती मी आर्महोलला गोलाई देऊन घेते. त्यानंतर समोरचा गळा आपल्याला गळा रुंदी 2.25 इंचावरती घ्यायची आणि गळ्याची उंची आहे ती 5.5 इंचावरती घ्यायची आहे. त्यानंतर खालची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर इथं मी 3.5 आणि 3 इंचावरती क्रॉसपट्टी घेणार आहे. आता आपण कटोरीचा पॉईंट काढूया. तर 36ची कटोरी आहे म्हणून मी 36चा 6वा भाग 6 इंचावरती कटोरी घेतली. तर आता इथं आपल्याला 6 इंचाची कटोरी काढायची आहे. आता हे तिन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. पहिला 6 इंचावरती, दुसरा पण 6 इंचावरती आणि तिसरा जो आहे तो आर्महोलपासून 2.5 इंचावरती घेतला मी आणि गळ्याच्या बाजूला अर्धा इंच कमी करून अशा प्रकारे पूर्ण कटोरीची गोलाई आखून घेतली. त्यानंतर आता ही पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण भागाची कटिंग करायची आहे आपल्याला, एकदम सावकाश, जशी आपण मार्किंग केलेली आहे सेम तशीच. तर चला, तर मग चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा, फेसबुकला पाहत असतील तर फॉलो करा. असेच थोडेफार जसे जमेल तसे मी डिटेलमध्ये व्हिडिओ पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. कारण बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आले की आम्हाला एवढं समजत नाही आहे, तर तुम्ही पूर्ण एखादा व्हिडिओ दाखवत जा. आता बघा, मी मार्किंग केलेली आहे जसं आपण पेपर कटिंग केलेली आहे त्या भागाची. तर सर्वप्रथम आता थोडासा इथं भाग कपड्याचा दिसतोय, तर मग आपण क्रॉसपट्टी काढून घेऊयात. त्यानंतर आता इथं साईड पार्ट ठेवून घ्यायचा आणि त्याला आता जशास तशी मार्किंग करून घ्यायची. ह्याचंच आपल्याला शिलाई पण पाहायची आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि शिलाईचा दोन्ही भाग तुम्हाला समजून जाईल. आता हे दोन्ही पार्ट आपण आखलेले आहेत ते आपण पहिले कटिंग करून घेऊयात आणि नंतर कापडावरती डायरेक्ट आपल्याला वाढीव कटोरी काढून घ्यायची आहे. आता हे पूर्ण भाग झालेला आहे. त्यानंतर आता आपण ह्या उरलेल्या कापडामध्ये वाढीव कटोरी काढून घेणार आहोत. तर वाढीव कटोरीसाठी तिरकस कापडावरती आपल्याला अशी कटोरी आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता इथं पॉईंट वाढून घेऊयात. आता कटोरीला टोक येण्यासाठी, छानपैकी टोक येण्यासाठी 1.5 इंच मी मार्किंग करून घेते दोन्ही बाजूला. त्यानंतर इथं अर्धा इंच. आता हे पॉईंट एकमेकांना आपण जोडून घेऊयात. कटोरीला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे छान दिसते कटोरी. आता याचा आपण एक मध्य काढून घेऊयात खालच्या पॉईंटसाठी. परत 1.5 इंचाने वाढवून घ्यायचा. अगदी सोपी पद्धत आहे, कोणालाही जमेल अशी. यातही तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. आता इथं फक्त पॉईंट 2 वाढवायचा आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा.
आता इथे टक्स पॉईंट काढायचे. उभा 3 इंच आणि दोन्ही बाजूला आपण जेवढा वाढवलेला आहे तेवढा भाग काढून घ्यायचा. म्हणजे 1.5 इंचावरती वाढवला होता म्हणून 1.5 इंच काढून घ्यायचा. आणि आता हे पूर्ण भाग आपण कटिंग करून घेऊयात. आता हे पूर्ण वाढवलं आणि पुन्हा आता मी अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करून घेते आणि लगेच आपण शिवायला पण घेऊयात. बघा आता अस्तर जोडून घेऊयात आपण. आता हे सरळ कापड आहे, याला उलट दिशेने ठेवायचं आणि ह्या दोन्ही कटोऱ्या एकमेकावरती अशा विरुद्ध दिशेने ठेवून घ्यायच्या आणि नंतर जोडायला घ्यायच्या. आता हे पूर्ण भाग जोडून घ्यायचा आणि मग उरलेला भाग कट करून घ्यायचा. आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा कापडावर जर डिझाईन असेल तर ती सरळ डिझाईनवरतीच आपण कधी कापड ठेवून कट करायचं. म्हणजे डिझाईन आपण जेव्हा ब्लाऊज शिवून घालतो तेव्हा ती सरळ भागावरती आली पाहिजे. आता बघा हे परत साईड पार्ट आपण असे ठेवून घेऊयात आणि मग जोडायला घेऊयात. आता बघा इथं पूर्ण ब्लाऊजला मी सरळ जे अस्तर आहे ते सरळ कापडावरती ठेवून कट करून घेतलं होतं. म्हणजे सरळ आपली जी डिझाईन आहे ती एकदम सरळ आलेली आहे. नाही तर काही कधी कधी काय होतं की कापड कमी पडलं की मग थोडंसं आडवी तिडवी बसवावी लागते. त्यासाठी पहिलेच आपण कापड व्यवस्थित ठेवून सरळ डिझाईन कट करून घ्यायची. ब्लाऊजला जर डिझाईन असेल तर. आता हे साईड पार्ट कट करून मी घेतलेले आहेत. आता इथं क्रॉसपट्टी ठेवायची, तर आपण क्रॉसपट्टी सरळ कापडावरती ठेवायची आहे आणि मग यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची. प्रत्येक पार्टचे मी विरुद्ध दिशेने तोंड करून मग पार्ट जोडून घेतलेला आहे, जेणेकरून दोन्ही पार्ट एकसारखे होऊ नये यासाठी. आता आपण ही कापड एकसारखं कट करून घेऊयात आणि आतल्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी जोडायला घ्यायची. आता इथे एकदम आपण बराबर ठेवून साईड पार्टला कटोरी जोडून घेऊयात. 2 शिलाई मारून घ्यायच्या प्रत्येक भागाला. आता टक्स मारून घेऊयात. आता टक्स आपल्याला मारते वेळेस थोडेसे व्यवस्थित मारून घ्यायचेत. आपण जसे पॉईंट काढलेले होते तसेच मारायचे, फक्त थोडंसं कापड सरळ आलं पाहिजे. आता इथं आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर इथं क्रॉसपट्टी आतल्या साईडला जोडायची, म्हणून मी पहिले एक भाग जोडून घेते आणि मग दुसरा भाग जोडायला घ्यायचा. आता इथं जी कटोरी आहे त्या कटोरीचा टक्स आहे ना, तो आतल्या साईडला दुमडून घ्यायचा आणि मग क्रॉसपट्टी जोडायला घ्यायची. आता जोडते वेळेस सगळा भाग मी आतमध्ये दुमडून घेतलेला आहे आणि मग दुसरा भाग जोडायला घेतलेला आहे क्रॉसपट्टीचा. आता हे भाग आपण सरळ करून घेऊयात. ज्या साईडनं मोठा भाग आहे तिथून आपण पहिले सरळ करून घेऊयात भाग हे. बघा अशा प्रकारे पूर्ण पार्ट तयार झालेला आहे. आता इथं काजे आणि बटन लावायचे आहेत मला, म्हणून आता इथं काचपट्टी आणि हुकपट्टी काचपट्टी आणि आपल्याला बटनपट्टी जोडायची आहे. तर 1.5 इंचाची काचपट्टी आणि 2.5 इंचाची मी बटनपट्टी तयार करणार आहे. तर आता ही एक साईड फोल्ड करून घ्यायची आणि काचपट्टी असल्यामुळे डाव्या बाजूला लावायची आहे मला ही. म्हणजे घातल्यावर बरोबर डाव्या बाजूला हा भाग आला पाहिजे. यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आणि मग ही पट्टी आपल्याला खालच्या साईडला दुमडून घ्यायची. आता दुसरी पट्टी आहे ती आपल्याला बटनपट्टी तयार करायची. तर दुसरा पार्ट मी पूर्ण जोडून घेतलेला आहे. आता बटनपट्टी कशी लावायची ते दाखवते. तर बटनपट्टी लावते वेळेस आपण सरळ कापडावरती ठेवून नंतर आपण खालच्या बाजूला ही पट्टी फोल्ड करतो. तर तशाच प्रकारे मी ही फोल्ड करून घेणार आहे. आता एकदा हे कपडा दुमडून घ्यायचा, परत एकदा दुमडून घ्यायचा. आता इथे कापड व्यवस्थित जोडून घ्यायचं, म्हणजे पूर्ण त्या बटनपट्टी खाली गेलेलं आहे का ते एकदा चेक करून मग इथे दाबटीप टाकून घ्यायची. आता इथं परत एक शिलाई मारून घेऊयात आपण फिनिशिंगसाठी. तर अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज मी शिवून दाखवलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक